नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज रविवार दिनांक 5 मे 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। सातारच्या महाविकास आघाडीच्या विराट जाहीर सभेमुळे विजय निश्चितच। आमदार शशिकांत शिंदे अंगापूर येथे ग्रामस्थांशी साधला संवाद। लोकसभा निवडणुकीतील जाहीर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले। रविवारी सकाळी त्यांनी अंगापूर येथे भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला। ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे त्यांचे स्वागत केले। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या साताऱ्यातील विराट जाहीर सभेमुळे सातारा लोकसभा मतदारसंघातील चित्र पूर्णपणे पलटले असून विजय निश्चित असल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी यावेळी सांगितले। माझ्या प्रचारार्थ खासदार शरद पवार यांची शनिवारी सायंकाळी साताऱ्यातील गांधी मैदानावर जाहीर सभा झाली। या सभेसाठी सातारा जिल्ह्यातील उसळलेला जनसमुदाय निष्ठावंताला साथ देणार असल्याचे सांगत होता। जनसामान्यांचे झालेले प्रबोधन आणि साताऱ्यासह महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम कालच्या सभेने केले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले। अंगापूर येथे ग्रामस्थांनी केलेले उत्स्फूर्तपणे स्वागत आणि केलेल्या सन्मानाचा स्वीकार करतो। सर्वसामान्य जनता मोदी सरकारच्या पोकळ आश्वासनांना कंटाळली आहे। समाजात तेढ निर्माण करणे आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा न फोडता वेगळीकडेच मुद्दे भरकटवण्याचे काम ते करत आहेत। निवडणुकीच्या मतदानातून आपण सर्वांनी या दडपशाहीला उत्तर द्यावे। तुतारी फुंकणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन आमदार शशिकांत शिंदे यांनी केले। केवळ अंगापूरच नव्हे तर कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सातारा तालुक्यात समाविष्ट असलेल्या परिसरातून सर्वाधिक मताधिक्य आमदार शशिकांत शिंदे यांना देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला। कोरेगावात प्रचंड वाहतूक कोंडी। मार्केट यार्ड ते कुमटे फाट्यापर्यंत 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा नागरिक वैतागले। ऐन लग्नसराईमध्ये रविवारी सकाळी 10 वाजल्यापासून कोरेगावकरांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे। सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर आणि खंडाळा शिरोळ राज्यमार्गावर वाहनांची संख्या अचानक वाढल्याने कोरेगाव शहरातील मार्केट यार्ड ते कुमटे फाट्यापर्यंत तुफान वाहतूक कोंडी झाली आहे। या कोंडीतून पोलीस अधिकाऱ्यांची वाहने देखील सुटली नाहीत। लग्न सोहळ्यासाठी जाणाऱ्या वराडी मंडळींना उशीर झाल्याचं पाहायला मिळालं। परिणामी महामार्गावर 2 ते 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याच पाहायला मिळत आहेत। विविध ठिकाणी लग्न असल्याने तिकडे जाणारी पाहुणे मंडळी आणि अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी झाल्याची माहिती आहे। त्यानंतर आता वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत। महामार्गावर अवजड वाहनांची संख्या अचानक वाढल्याने महामार्गावर 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र आहे। शहरातील ठिकठिकाणी पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत। महामार्गावर वाहनांची संख्या जास्त असल्याने अद्यापही वाहतूक सुरळीत होऊ शकली नसल्याची माहिती आहे। काही दिवसांपासून सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर तुफान वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यामुळे दर 2 ते 3 दिवसांनी वाहतूक कोंडी होत असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। शहरामध्ये एक राष्ट्रीय महामार्ग आणि एक राज्यमार्ग जात असून अन्य प्रमुख जिल्हा मार्ग देखील आहेत। सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक वैतागले आहेत। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कोरेगावच्या वाहतूक नियंत्रण शाखेमध्ये कमीत कमी 7 कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी होत आहे। खासदार उदयनराजे भोसले यांचा विजय निश्चित। भाजप नेत्या डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे खटाव तालुक्यात जनसंपर्क दौरा। देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सक्षम सरकार सत्तारूढ होणार असून त्यामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्या रूपाने सातारा जिल्ह्यातील प्रतिनिधी या सरकारमध्ये प्रतिनिधित्व करेल असा विश्वास भाजप नेत्या डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे यांनी व्यक्त केला। सातारा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत महायुतीचे उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ रविवारी सकाळी श्रीमंत छत्रपती सौ दमयंती राजे भोसले यांच्या समवेत डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील समाविष्ट असलेल्या खटाव तालुक्याचा दौरा केला। यावेळी त्यांनी प्रत्येक गावात जाऊन सर्वसामान्यांशी संवाद साधला। खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे रयतेचे राजे असून त्यांना आम्ही मोठ्या मताधिक्याने लोकसभेत पाठवणार असून कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवणार असल्याचा निर्धार ग्रामस्थांनी यावेळी केला।
पुसेगाव, वेटणे, रणसिंगवाडी, राजापूर, बुध, ललगुण गावामध्ये श्रीमंत छत्रपती सौ दमयंती राजे भोसले, डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे व इतर महिला पदाधिकारी यांनी ग्रामस्थांशी, महिला भगिनींशी व ज्येष्ठांशी संवाद साधून आशीर्वाद घेतला. थेट उत्तराखंडमध्ये जाणाऱ्या हुबळी योगनगरी ऋषिकेश विशेष रेल्वेच्या वेळापत्रकात बदल. सातारा आणि कराड येथे आता 2 ऐवजी तब्बल 3 मिनिटांचा थांबा मंजूर. देशभरातील शालेय व महाविद्यालयीन परीक्षांचा हंगाम संपत आला असून पर्यटनासाठी आता जो तो घराबाहेर पडणार ही शक्यता गृहीत धरून रेल्वेने, विशेषतः दक्षिण पश्चिम रेल्वेने आता उत्तराखंडमध्ये जाणाऱ्या पर्यटक आणि भाविकांसाठी हुबळी ते योगनगरी ऋषिकेश अशी विशेष रेल्वे सुरू केली आहे. हुबळी विभागीय रेल्वे व्यवस्थापनाने यापूर्वीचे वेळापत्रक बदलले असून नवीन वेळापत्रक आता जाहीर केले आहे. ही रेल्वे कर्नाटकातून सुटणार असली तरी तिला कराड आणि सातारा येथे 2 ऐवजी आता 3 मिनिटांचा थांबा देण्यात आला आहे. त्याचबरोबर आरक्षणाची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. हुबळी योगनगरी ऋषिकेश विशेष रेल्वे क्रमांक 06225 ही हुबळी येथून सोमवारी दिनांक 6, 13, 20 आणि 27 मे रोजी रात्री 9:45 सुटणार असून कराड येथे पहाटे 4:32 पोहोचणार आहे. 3 मिनिटांचा थांबा घेऊन ती पुढे निघणार आहे. साताऱ्यात पहाटे 5:22 पोहोचणार आहे. 3 मिनिटांचा थांबा घेऊन ती 5:25 पुढच्या प्रवासाला मार्गस्थ होणार आहे. योगनगरी ऋषिकेश हुबळी विशेष रेल्वे क्रमांक 06226 ही योगनगरी ऋषिकेश येथून दर गुरुवारी दिनांक 2, 9, 16, 23 व 30 मे रोजी सायंकाळी 5:55 सुटणार असून साताऱ्यात ती तिसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता पोहोचणार आहे. 3 मिनिटांचा थांबा घेऊन ती 9:03 प्रयाण करणार आहे. कराड येथे 9:57 एक्सप्रेस पोहोचणार आहे. 3 मिनिटांचा थांबा घेऊन 10 वाजता पुढील प्रवासाला निघणार आहे. कराड आणि साताऱ्यातून थेट उत्तराखंडमध्ये जाण्यासाठी थेट रेल्वे सेवा उपलब्ध झाल्याने चारधाम यात्रेला जाणाऱ्या पर्यटकांची आणि भाविकांची मोठी सोय होणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनामुळेच भारत प्रगतीपथावर. अविनाश माने. रहमतपूर येथील दलित मुक्ती संग्राम चळवळी स्मृती स्तंभास अभिवादन. समाजातील शेवटच्या घटकाचा सर्वांगीण विकास व्हावा, समाजाच्या प्रवाहात तो टिकून राहावा आणि त्याने देशप्रती योगदान द्यावे यासाठी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठे योगदान दिले. त्यांनी दाखवलेल्या आदर्श मार्गावरून वाटचाल केल्याने आज भारत देश प्रगतीपथावर आहे, असे गौरवोद्गार रहमतपूरचे माजी नगराध्यक्ष अविनाश माने यांनी काढले. दलित मुक्ती संग्राम चळवळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक 5 मे 1926 रोजी रहमतपूर येथून समता चळवळीची घोषणा केली होती. त्या ठिकाणी आठवण म्हणून स्मृतिस्तंभ उभारण्यात आला असून त्याच्या 98व्या वर्षपूर्तीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी रविवारी सकाळी 11 वाजता आयोजित कार्यक्रमात माने बोलत होते. माजी उपनगराध्यक्ष बेदिल माने, माजी नगरसेवक विद्याधर बाजारे, शिवसेना कराड उत्तर तालुका प्रमुख किरण भोसले, सामाजिक कार्यकर्ते जगदीश गायकवाड यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रारंभी भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे आणि स्मृतिस्तंभाचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने रहमतपूर नगरी पावन झालेली आहे. त्यांनी या नगरीतून समता चळवळीची घोषणा केली. ही प्रत्येक नागरिकांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. दलित मुक्ती संग्राम चळवळीमध्ये रहमतपूरचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. या चळवळीची साक्ष देणाऱ्या स्मृतिस्तंभाला आज 98 वर्ष पूर्ण होत आहेत. ही अभिमानाची गोष्ट आहे. या ठिकाणी स्मृतिस्तंभाला अभिवादन करण्याचे भाग्य आम्हाला लाभले असल्याचे अविनाश माने यांनी स्पष्ट केले. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.